पोहे छान मऊ लुसलुशीत हवेत. चला तर पाहूयात एकदम मऊ पोहे कसे करायचे. तर मी इथे 2 मूठ पोहे घेतलेले आहेत. त्यासाठी 2 मिडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. ते बारीक चिरून घ्यायचे आहेत. आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या देखील कट करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने आपण सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि शेंगदाणे. आणि आपण आता पोहे भिजवून घेणार आहोत. या पद्धतीने व्यवस्थित पाणी घालून भिजवून घ्यायचे आहेत. आणि खाली एक भांडं ठेवलेलं आहे जेणेकरून पोहे छान आपले निथळले जातील. आणि दुसरीकडे मी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, जिरे घालून घ्यायचं आहे. आणि पोह्यांवरती चवीपुरते मीठ आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे. जिरे मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये जाईल कट करून ठेवलेली मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे हे सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहे. या पद्धतीने शेंगदाणे टाकून घेतल्यानंतर चिरून ठेवलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहे. तिथे ते छान 2 मिनिट परतून घ्यायचे आहेत. आणि आपण आता पोह्यांवरती अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत. आणि कढईमध्ये देखील थोडीशी हळद टाकून घेणार आहोत कलर येण्यासाठी. हळद टाकून घेतल्यानंतर आपण भिजून घेतलेले पोहे टाकून घ्यायचे आहेत. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर 2 मिनिट वाफ आणण्यासाठी झाकण ठेवायचे आहे. आणि पाहू शकता छान सुंदर मऊ लुसलुशीत पोहे तयार झालेले आहेत. पाहू शकता टोमॅटो पोहे सुंदर तयार झालेले आहेत. पाहू शकता दिवसभर मऊ लुसलुशीत पोहे राहतात. या पद्धतीने केल्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि लिंबाची फोड सुंदर लागतात. तुम्हाला जर आवडत असेल तर दही देखील यासोबत घेऊ शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही नक्कीच करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका. धन्यवाद.